देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलेले आहे। त्याच आरोपपत्रामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्याबरोबर धनंजय देशमुख आहेत। भाऊ, अतिशय महत्त्वाची बाब समोर आलेली आहे। कसं पाहता या संपूर्ण घटनेकडे? कारण की दोष आरोपपत्र दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड याचा यामध्ये उल्लेख महत्त्वाचा आहे। आम्ही ज्या पद्धतीने सगळे FIR होते 28 मे पासून ते 12 डिसेंबरपर्यंतचे, आणि याच्या अगोदरची पार्श्वभूमी आणि याच्या नंतरची पार्श्वभूमी, ज्या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं समोर आणल्या, ज्या होत्या कागदावर होत्या, सगळ्या ज्या कागदपत्रावरच सगळं किंवा जे डिजिटल पुरावे आहेत, जे CCTV फुटेज आहेत, ज्या सगळ्या गोष्टी आहेत, आमचं पहिल्या दिवसापासून एक म्हणणं होतं की ही संघटित गुन्हेगारी आहे। हा गुन्हा एक वेगवेगळे जरी गुन्हे असले तरी एकाच बाजूने घडलेले आहेत। जिथं खंडणी मागत होते तिथं संतोष अण्णा हे अडसर भविष्यात होतील या अनुषंगानं ह्यांनी त्याचा वाईट विचार केला आणि भावाची हत्या घडून आणली। हे आम्ही अगोदरही सांगत होतो आणि आत्ता तर ते सिद्ध झालेलं आहे आणि हेच खरं आहे। ही संघटित गुन्हेगाराची टोळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं अराजकता माजवत होती आणि सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास देत होती। थोडं तरी समाधान आता देशमुख कुटुंबाचं झालं असं म्हणता येईल, कारण की मुख्य सूत्रधार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे। अजून एक गोष्ट प्रामुख्याने मी सांगेल तुम्हाला, ज्यावेळेस मला तपासासंदर्भात तुम्ही वेळोवेळी विचारत होतात की CID आणि SIT तपास कसं करतायत, तुम्ही समाधानी आहेत का, तर मी वेळोवेळी सांगायचो की ते तपास योग्य पद्धतीने करतायत, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि त्यांनी त्यांचं काम केलं आहे तपासाचं, आम्ही आमचं काम केलेलं आहे जे आमच्याकडे आहे ते सांगण्याचं। परंतु आता अंतिम ध्येय त्यांचं आणि माझं आणि वकील साहेबांचं आणि सगळ्यांचं, जे ह्या न्यायाच्या भूमिकेत होते, सगळ्या जाती धर्मातील लोक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनातील लोक आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जिथून हे सगळं सुरू झालं, मनोजदादा जरांगे पाटील जर इथं या घडीला या घटनेनंतर आले नसते तर FIR झाला नसता आणि हे जे आज सगळ्या समाजापुढं आलं आहे, ही जी सगळी टोळी आली, ही टोळी देखील आली नसती। तिथून पुढचा जो रोल चालू झाला तो लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत, यांनी एक ना एक दिवस ही गोष्ट कुठंच विजू न देता न्यायाच्या भूमिकेमध्ये ह्याच्यात न्याय मागण्यासाठी सगळे रस्त्यावर उतरले। ते माझं गावातील जे आम्ही ज्या कुटुंबात राहतो तेच आमचं सगळं गाव, त्या सगळ्या गावांनी पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत जे सगळं धरलं, जे सगळे आंदोलनं केले, जे उपोषणं केले, जे न्यायाच्या भूमिकेत रस्त्यावर उतरले, भीक मागितली न्यायाची, त्या लोकांनी खऱ्या अर्थानं याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत समोर आलेल्या आहेत। तर ह्याच होत्या की आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि सगळ्यांचं मिळून अंतिम ध्येय तेच आहे। जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही तोपर्यंत ह्या गावाला, या समाजाला, या लोकप्रतिनिधीला आणि सर्वांना कुठलंही समाधान लागणार नाही। भाऊ, आणखी एक प्रश्न आहे। 9 आरोपी आहेत एकूण, त्यामध्ये जो सिद्धार्थ सोनवणे आहे तो याच गावचा आहे, त्याला वगळण्यात आल्याची माहिती आहे, आणि कृष्णा आंधळे तो आजही फरार आहे। आता ते तपासामध्ये काय आहे, आम्ही वकील साहेबाकडून त्याची ओपिनियन घेऊ, बरोबर, म्हणजे कुणाला का वगळलं आहे किंवा कुणी काय रोल होता त्याच्यामध्ये त्याचा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही प्रामुख्यानं वकील साहेबांकडे जाऊन आम्ही त्यांच्याकडून सगळी मार्गदर्शन घेऊन पुढील आम्हाला कसं चालायचं आहे, काय करायचं आहे, आम्हाला कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, याचे सगळे आम्ही मार्गदर्शन वकील साहेबांकडून आणि ह्या सगळ्या जे या न्यायाच्या लढाईमध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडून घेणार आहोत। निश्चित या ठिकाणी हे होते धनंजय देशमुख यांनी समाधान व्यक्त केलं जरी असलं तरी आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी आजही कायम आहे। विकास माने, झी 24 तास, बीड, मसाजोग।